मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. शिव जी द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्म मजदावी नारायणा अंतरिचा खुना प्रगटोनी बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेठी करुणा केली. ऐसे वर्म मजदावी नारायणा अंतरिचा खुना प्रगटोनी तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन. ऐसे वर्म मजदावी नारायणा अंतरिचा खुना प्रगटोनी. श्री संताची या माथा चरणामध्ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळाव करी वाढले अंतरी प्रेम सुख कोण पुण्य यांचा होईन सेवक जी द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्म मजदावी नारायणा अंतरिचा खुना प्रगटोनी. परमपूज्य प्रातस्मरणीय स्वामी गोपालांनी महाराज या महात्म्याच्या प्रेरणेतून मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्षाची चालत असलेली अविरत अखंड हरिनाम सप्ताहाची ही परंपरा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहानं ग्रामस्थ मंडळ नावडीकर साजरं करतायत. सर्वप्रथम आपल्या भावनेला श्रद्धेला नमस्कार.
भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्याशी. आपल्या भावना श्रेष्ठ आहेत. एका महात्म्याच्या मार्गदर्शनाखाली आपली पारमार्थिक वाटचाल सुरू आहे. रौप्य महोत्सवी वर्षामध्ये सत्याचं हे भव्य दिव्य स्वरूप स्वामीजींच्या मार्गदर्शनात आपल्या सर्वांच्या दर्शनाचा शिवेचा सुयोग आमचे परममित्र गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण नवनाथ महाराज शास्त्री यांच्या प्रेमातून हा शिवेचा योग आला. इथं आल्यानंतर आमचे गायक वादक वृंद म्हणजे हे आमचे आत्मे एका होणी बळी रे. आम्हाला ताण घ्यायचं काम नाही, नुसतं बोलायचं काम आहे. आज या ठिकाणी आपल्या परिसरातली बरीचशी महात्मे आहेत की ज्यांची नावं कदाचित मला पाठ नाहीत, पण आवर्जून आपल्या ग्रामस्थांच्या प्रेमासाठी आणि माझ्याही प्रेमासाठी आवर्जून हजर आहे. सर्व महात्म्यांना नमस्कार करून शिवेकडे वळतो. चिंतनातला अभंग हा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा सरळपंथी संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबराय जगन्यंत्या प्रभूकडं भगवत भक्ताच्या भेटीचं वर्म विचारतात. गायकही तशीच आहेत आणि वादकही तशीच आहेत महाराज. आणि त्यातली त्यात आमची खरी पावर म्हणजे ध्वनी क्षेपण. स्पीकरच्या बाबतीत तर उलट बऱ्याच ठिकाणी स्पीकरवाल्याबरोबर आम्हाला भांडत बसावं. इथं उलट स्पीकरवाल्याला म्हणावं लागायला लागले आवाज कमी करा. असला महाराज प्रत्येकाच्या कानातला मळ काढणारा स्पीकर आहे. स्पीकरवाल्याला धन्यवाद, कारण मशनी मोठ्या असून चालत नाही, ऑपरेटिंग जमावं लागतं. बिड रौप्य महोत्सवी वर्षे सप्ताहातली पद्धती व्यवस्था ज्या त्या गावची रीतिरिवाज परंपरा वेगवेगळी. या ठिकाणी कीर्तनकाराच्या येणाऱ्या मानधनाचं म्हणा, दान दक्षिणेच्या बाबतीत म्हणा, ज्या ज्या मंडळीचं सौजन्य त्या त्या कीर्तनकाराकडून त्यांची नाव आहेत. आजच्या सौजन्यात असलेली जी जी नावं आहेत ती 6 नावं मला वाटते आहेत. भारतराव मोरकुंडे, बाळू मोरकुंडे, पांडुरंग मोरकुंडे, त्याचबरोबर जनार्दन मोरकुंडे. सारी मोरकुंडी कंपनी गावात मोरकुंड्याचे काय. जनार्दन मोरकुंडे, पोपटराव छगनराव मोरकुंडे आणि शरदराव मोरकुंडे या 6 तरुणांनी आजच्या कीर्तन सेवेचा सन्मान स्वीकारून या भव्य दिव्य सप्ताहामध्ये शिवेचा वाटा उचलला. सर्वप्रथम यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धन्यवाद देतो. चिंतनातल्या अभंगातला एकंदरीत भाव आहे. जगन्यंत्या प्रभूकडं भगवत भक्ताच्या भेटीचं वर्म विचारतात. कारण संत भेट हे जीवाच्या जीवनातील अंतिम प्राप्तव्य. संत भेटीनंतर काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. म्हणतात संसाराय सादारू जो भेटलाची हरेशी ऐसा ज्ञानदान सकरुण भजिजे गुरु विठाला. ज्यांची भेट झाल्यानंतर सबंध संसाराचा शिनवटा घालवायची ताकद तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे जाचे
भेटी होय संसारा संसाराची तुटी ज्यांची भेट झाल्यानंतर जन्म नाही रे अनेकं तुका म्हणे माझी भाग त्याचं ध्रुवपद जे होतील संतांची या भेट जन्म मरणासारखी दांडगी परंपरा नष्ट करायची ताकद संत भेटली आणि अशा दिव्य पुरुषाच्या भेटीचं तुकोबरावर विचारतात वर्म विचारत असताना प्रश्नार्थक शब्दात तुकोबराय म्हणतात काय कोण पुण्य यांचा होईना सेवा प्रश्नार्थक शब्द आहे कोण पुण्य यांचा होईन सेवक जी द्वंद्वादिक दुराविले कोण पुण्य अशी कोणती पुण्याई आहे की ज्या पुण्याईच्या बळावर अशा महात्म्याची संतांची भेट होईल कारण संत भेट संत दर्शन संत सानिध्य संतांची कृपा या साऱ्याच्या सारे एवं संतांची सेवा देखील पुण्याधीन पुण्य नसेल उद्धाराची ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संताची पुण्य नसेल तर महात्म्याची भेट होणं दुर्मिळ कारण संत महात्म्याची भेट ही पुण्याधीन पण पुण्य तरी नेमकं कोणतं कोण पुण्य कोण गाठी गाठी गाठी
कोण पुण्य कोणा गाठी जशी ऐशी याची भेटी कैसी याची जी हरी धरिला दिले संसाराशी पाणी संसारावर पाणी सोडलं त्यांनी एकमेव हरी मनात धारण केलाय अशा महात्म्याची भेट तुकोबाराय म्हणतात कोण पुण्य कोणा गाठी अशी कोणती पुण्य आहे आणि ती नेमकी कोणाकडे असेल हा सारा प्रश्नार्थक शब्द इथे तुकोबाराय म्हटलंय कोण पुण्य कोणती पुण्याई असेल तर असे नाथ महाराजाचं तुकोबारायांचं अंतर पाहिला तर 150 वर्षाचा किती 150 वर्षाचा अंतर आहे नाथ महाराज 150 वर्षांना अगोदर होऊन गेले 150 वर्षानंतर तुकोबाराय अंतर 150 वर्षाचा पण त्यांच्या भाषा शैलीतून असं जाणवतं ही समकालीन असावी आणि समोरासमोर बसून संवाद केलाय की काय एकाला प्रश्न करायचा आणि दुसऱ्याला उत्तर द्यायचं काही ठिकाणी नाथ महाराजांचा प्रश्न कुणाचा नाथ महाराजांनी प्रश्न केला नाथ महाराज म्हणतात ऐसे कैसियाने भेटती ते साधू त्याचं उत्तर कोणी दिलं तुकोबारायांनी नाथ महाराजांनी सिरियल दिली चंद्रामृत सुखे सेववे आस्था दाता रवी ठरवे बाह्य हेळा सागर तरवे परित्या साधूची भेटी न होईल गा ऐसे कैसियाने भेटती ते साधू हा प्रश्न कोणाचा आहे नाथ महाराजांचा आणि त्याचं उत्तर तुकोबाराय देतात अर्थ काम चाड नाही प्रश्नाचं उत्तर तुकोबाराय देतात ऐसे ऐशियाने भेटती ते साधू इथं प्रश्न तुकोबाराय म्हणतात कोण पुण्य यांचा होईन सेवा अशी कोणती पुण्य आहे त्याचं उत्तर नाथ महाराज म्हणतात निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्याला हिजे पाठोवाटी तै होय भेटिया हरिप्रियाची विठा म्हणजे भगवत भक्ताची भेट ही अनंत पुण्याईची देण आहे सहजासहजी होत नाही हा येद बहुत तोडती किरीटी आणि दयाची भजनी भोगासाठी जी आशा ती मेरी दृष्टी विषयांत झाली भगवान म्हणतात नको त्यांच्या भेटी अरवाळी होता येद बहुत तोडत पण भेटावा तो महात्मा समहात्मा सो दुर्लभ बहुना जन्मना म्हणते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभ महात्म्याची भेट दुर्लभ आहे दुर्मिळ आहे पण नाथ महाराज म्हणतात अनंत पुण्य कोट्यानुको मग मात्र तै होय भेटिया हरिप्रियाची कशासाठी पुण्य विचाराले तुकोबाराय म्हणतात मला यांचा सेवक व्हायचे कोण पुण्य यांचा होईन सेवक यांचा म्हणजे कोणाचा त्याचं उत्तरार्थात दिलं जी ही द्वंद्वातिक दुराव
यांचा त्याचा उल्लेख केला. जी ही द्वंद्वादिक दुराविले, ज्यांनी द्वंद्वादिक दूर केले अशाचा शेवट. द्वंद्वादिक दूर करणं, द्वंद्वादिक दूर करणं ही बाप कठीण, काठिण्यपूर्ण विषय. द्वंद्वादिक दूर करणं. द्वंद्वादिक म्हणजे द्वंद्वादिक शब्दाचा अर्थ करत असताना व्याकरण शास्त्रामध्ये समास नावाची प्रक्रिया. त्या समास प्रक्रियेमध्ये प्रामुख्यानं महर्षी पाणीने 4 प्रकारचा समास मांडला. एक अविभाव, दुसरा तत्पुरुष, तिसरा द्वंद्व आणि चौथा बहुव्रीही. मग 5वा केवळ समास म्हणून. आणि जेवढे समासाचे प्रकार आहेत ते पोट प्रकार आहेत. स्थिर अंतःकरणाला ऐकलं की कितीही कठीण विषय कळतो, पण बाहेरले कनेक्शन कट करावे लागतात. बिहेळ किती वाजता खायला परवडते, पण बदामाचा हलवा जळत असतो. पण मसाला त्याच्यात आणि वजन त्याच्यात असते. असे आपला मुद्दा महत्वाचा कोणता आहे? समास नावाची प्रक्रिया. समसनम समास, समस्त पदों से एक पद बनवा दिया जाए तो कहा जाएगा कि ये समास है. संत वाङ्मय हे तू कोणी घेतले मोती येते. ही गाजराचं माप नाही. गाजराचं कसं आहे, खरेदी करणारा टेस्टवर 2-4 कामाला लावतो. कसं गाजर बघू टेस्ट घेण्यासाठी मापाच्या अगोदरच काम करतोय. 2-4 गाजराचं मोत्याचं माप तसं नाही म्हणा, धारवारी काटा म्हणतात त्याला. पण तो तंत माप, तसं संतांच्या मुखातून निघालेले शब्द. मग ते कसे असत. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणून येती वेद, सदेह सचिदानंद कान व्हावेती. त्यांच्या मुखातून बरगळून जरी बोललं तरी ती वेदाच्या तुलनेत मानल्या जाते की संतांच्या मुखातले शब्द. समास रूपी प्रक्रिया एवढ्यासाठी सांगितली की द्वंद्वादिक शब्दामध्ये बहुव्रीही नावाचा समास. कोणता समास? बहुव्रीही. परिचय पत्रासाठी बहुव्रीही उघडे विड. पूर्वपद प्रधान व अविभाव, उत्तर पद प्रधान व तत्पुरुष, उभय पद प्रधान व द्वंद्व, तर अन्य पद प्रधान व बहुव्रीही. मग महर्षी पाणिनीने बहुव्रीचा परिचय देताना म्हटले काय? अनेक अन्य पदार्थे अनेकम अन्य पदार्थे इति अनेकम अन्य पदार्थे. याचा अर्थ द्विपदवादी समाजामध्ये 2 पद असलेल्या समासात दोन्ही मध्येही अर्थ ज्याचा राहत नाही, त्याच्यामुळे त्याचा परिचय लवकर होणं जड जात. म्हणून म्हटले अनेकम अन्य पदार्थ. कारण न एकम इथे अनेकम, जे एक नाही त्याचं नाव अनेक आहे. एकाचा बोध करायचा असेल तर व्याकरण शास्त्रामध्ये एकवचन. दोघाचा करायचा असेल तर मग सूत्रच काय? द्वेकयोर द्विवचन एकवचन. एकत्वाची विवक्षा एकवचन, द्वित्वाची
एकवचनापेक्षा द्विवचन. पण 3च्या आकड्यापासून वरल्या केवढ्याही संख्या मात्रेचा बोध करायचा असेल तर बहुसु वा विढळ. बहुसु बहुवचन. मग बहुरी ही समासामधली प्रक्रिया मांडत असताना स्पष्ट म्हटलं न तू एक द्विनी त्रीणी तत्र बहुनी बहुनी व्रीह्यन्ते इति बहुव्रीहि विढळ. एक दोन पदात त्याचा अर्थ राहत नाही. त्रीणी तत्र बहुनी त्रीणी नाम बहुनी आणि बहुनी व्रीह्यन्ते इति नाम बहुव्रीहि. अर्थात इथं दोन पद आहेत द्वंद्व आणि अधिक मिलके बनता है द्वंद्व अधिक विढळ. द्वंद्व शब्दाचा सरळ अर्थ होतो दोन. द्वंद्व समासही आहे पण या ठिकाणी द्वंद्व शब्दाचा अर्थ द्वंद्व म्हणजे दोन आणि दुसरं पद आहे अधिक मिळून आहे द्वंद्व अधिक. विग्रहात म्हटलंय द्वंद्व आदिर येषां ते इति द्वंद्वादिकाः. किं नाम द्वंद्वादिकाः? द्वंद्व आदिर येषां ते इति द्वंद्वादिकाः. तर जी द्वंद्वादिक दुराविले ना द्वंद्वादिक नाम किम इथं स्पष्ट म्हटलंय आपल्या साध्या शब्दाचा दोन आहे ज्याच्या आधी त्याचं नाव द्वंद्व. दोन कुणाच्या आधी बाळांनो पंचायत आली नशिबाला आलं. अरे दोन कुणाच्या आधी एकाच्या आधी अरे एकाच्या नंतर दोन राजा विढाला सावध झाले. म्हणजे कसं फाउंडेशन आता बिघडलं होतं आता फिटिंग मध्ये. दोन कुणाच्या आधी 3च्या आधी दोन. बाह्य व्याकरणची भाषा आहे यार बिढळ. दोन कुणाच्या आधी 3च्या आधी दोन आहे मग सरळ अर्थ होतो द्वंद्व म्हणजे दोन आणि अधिक म्हणजे 3. सरळ सरळ आहे. द्वंद्व आदिर येषां येषां म्हणजे षष्ठी बहुवचन ज्यांच्या आधी कुणाच्या 3च्या आधी दोन आहे मग द्वंद्व म्हणजे दोन आणि अधिक नाम 3. पण व्याकरण शास्त्रामध्ये एक छोटीशी परिभाषा आहे. परिभाषा नावाचा एक पाठच परिभाषेंदू शेखर विढळ. ग्रंथ छोटा आहे 134 परिभाषा आहे. टोटल भाषा परिभाषा किती आहे 134 आहे. पण चांगल्या खाईन खाईन म्हणणाऱ्या बुद्धिमानाचा घाम फोडणारा ग्रंथ आहे विढळ. व्याकरणाला अनुसरून परिभाषा. परिभाषा शब्दाचा अर्थ परिग्रह रूपेण प्रवते भाषयति इति परिभाषा. पिछले सारे झमेलों को लेकर जो आता है भाष्य व्यक्ता है वाची स्पष्ट कहा जाता है उस चीज का नाम परिभाषा. ती परिभाषा अशी आहे. आपण इथं विचार कोणाचा करायला दोनचा विचार कोणाचा करायला दोनचा आणि त्याच्या पुढं 3चा. व्याकरण म्हणतंय प्रथमस्य अनतिक्रमणात. लक्षात आलं की नाही? बरं सर्वांच्या लक्षात नाही तर तुमच्या लक्षात येण्यासारखंच आहे ना. तुमच्या लक्षात येण्यासारखं सांग. आता एखाद्या माणसाला वाटलं वो आपल्या टाळकाडी खडीसाखर गुळ वाटायचा किंवा पंक्तीला पंगत धरून माणसं बसली तर वाहड्या वाढतो. बोलणं कळायला का? वाहड्याने वाढकरी तो वाढतो. पहिल्याला सोडून वाढतो का?
हा? म्हणून शास्त्र म्हणते प्रथमस्य अन अतिक्रमणात, प्रथम का उल्लंघन करते हुए आगे नहीं जाना चाहिए, चाहत नहीं बल्कि नियम बना हुआ साधा व्यवहार आहे साधा. पंक्तीला माणसं बसली की वाढ कुठून? पहिल्यापासून आहे. मग आपण दोनचा विचार ज्या वेळेला कराल त्यावेळेला एकचा विचार करावाच लागेल, हे क्रमप्राप्त. बोलणं कळलं की नाही कळलं? दोनचा विचार कधीच नियमानं करता येणार. म्हणजे पहिल्याचा विचार करावा लागेल. शास्त्र सांगतं एक म्हणजे काय, दोन म्हणजे दोन आहे, आणि अधिक म्हणजे तीन आहे. पण दोन तीनचा विचार करतात याचा अर्थ एकचा पण विचार केला जावा लागेल. या जगात एक काय, एको देव सर्वभूतेषु. या जगात एकुलत एक कोण आहे? एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन विडल. या जगात एक कोण आहे? सर्व घटी राम या जगात एक कशाला मानलंय? ब्रह्म आहे ब्रह्म. एकमेव एक म्हणजे ब्रह्म. एकाच्या आकड्याचं नाव ब्रह्म आणि एकचा आकडा ही आपल्या सर्वांच्या मूळ राहण्याची जागा होती. लक्षात आलं का बोलणं? एकचा आकडा ही आपल्या सर्वांच्या राहण्याची मूळ जागा आहे. सर्वच आपण पहिले कुठं राहत होतो? ब्रह्मात एकात राहत. म्हणून तर आपल्याकडे आता ही घोषणा दिल्या जातात. कोणत्या? हम सब एक है. अरे जब ऐसा कहा जाता है तो मानना पड़ेगा किसी ना किसी जमाने में हम लोग सारे एक थे यार. बिडल आपण सर्व पहिले कुठं राहायला होतो? एक मध्ये राहतो. विनाकारण आपल्याला अवकाशा सुटली. माणसाला नाद आहे. कोणते? पुढच्याच्या ताटात वाकून बघायचं. तसं माणसाला नाद आहे. काय असं म्हणून बघायला माणसं दोन मध्ये आले. मूळ आपण सर्व कुठं होतो? एक मध्ये राहतो. विनाकारण दुर्बुद्धी सुचली आणि दोन मध्ये काय असेल म्हणून माणूस बघायला आला. आता ही जेवढी आपण आलो ती कशी आलो? बघण्याच्या नादात कुठं आला. दोनच्या मध्ये काय असेल? दोनच्या आकड्याचं नाव शास्त्राने काय टाकले? एकच्या आकड्याचं नाव कळलं. एकच्या आकड्याचं नाव ब्रह्म. दोनच्या आकड्याचं नाव? दोनच्या आकड्याचं नाव आहे संसार. स्वतः भगवान सांगतात तुझी जव जव खडे तव तव संसार भय जोडे. हे आपुले नितोंडे देव बोलती वेद विठाला. आपल्याला दुर्बुद्धी सुचली. एक मधून आपण कुठं आलो? दोन मध्ये. उघडनात बघायचं.
दोन मध्ये काय असेल म्हणून बघायला दोनच्या आकड्याचं नाव काय? संसार. दुजे जवळ जवळ घडी म्हातारपणी जरी घडू शकते तसं काही नसतं. दोन आलं की संसार आला. आणि म्हणून आपल्याकडे आजही म्हण आहे, एकटा जीव सदाशिव. एकटा असेल तर ताण घ्यायचं काम. दोन आलं की काय आलं? संसार. संसार म्हणजे कोण आहे? पहिली गोष्ट एक लक्षात असते, दोनच्या आकडा म्हणजे संसार आहे. संसाराच्या भोवतालचं जे रान आहे त्याला बॅकआउट म्हणतो आपण. ते कसलं आहे? नंबर 1च घसरगुंडीचं रान. कसलं रान आहे भोवतालचं? घसरगुंडीचं रान. जेवढी जेवढी बघायला म्हणून आली मध्ये पडल्यावरच कळलं घसरलं. या दोनच्या आकडा नाम संसाराच्या भोवतालचं रान असं घसरगुंडी. किती घसरगुंडी एक दृष्टांत. एक जातीवंत फकड्या होता. फकड्या म्हणजे त्यानी पुरुष मस्त जीवन जगायचं. उन्हाळ्याचे दिवस असा परत उंच वाटा मोकळ्या मनाला आपला हवेशीर लोळायला. एकटा जीव सदाशिव ताण नाही ताण नाही. एक जणाचं बाहेरगावी लग्न लागलं ती वरात गावात आहे. आता वरात मोठ्याची असल्यामुळं ती डडडंग नडडंग वाजणं ही ती लाईटची चमकायलेली गाडी ती नवरा नवरीची हावभाव कटाक्ष ती एकमेकाला 500 रुपये देणं ती बघणं बोलणं त्यांचं ती वातावरण बघितल्यावर संन्यास साधू संन्यासाला आरबळून उडी टाकावं. कारण की हिरवळ असते ती सुरुवाती खतरनाक वातावरण असते. कारण ती खिचाव आहे ना वातावरण खतरनाक. काय नाही महाराज त्या साधू पुरुषानं बघितलं ते वाजल्यावर जागे झालं तर महात्मान बघतोय तर वा त्यांची ती वातावरण त्या हवाव कटाक्ष बघितल्याबरोबर ती स्मित हास्य ती बोलणं. साधू एवढाच म्हणला मला काय मजा काय मजा म्हणलं. साधू झोपला वरात गेली घरात सामसून झाली माणसं. साधू झोपीकडे सरकायचं ते सरकाला स्वप्नाकडे जागता जवाशी गे जेने ध्याने भावना भाविते डोळा लागत घेऊ देखीजे तेची स्वप्नी. स्वप्नात कुटाणा झाला. स्वप्नातच महात्म्याचं लग्न झालं. आणि स्वप्नाची सिरियल काही पूर्वनियोजित नसते. आणि ती सिरियल अशी सावकाश दाखवल्या जात नाही. स्पीड असते त्याच्यात. लग्न वरात घरात किती पोरग झालं. स्वप्नातली सिरियल आहे त्याला एवढा टाइमपास नसतो ना. बघा बघीवर महिना घालवी ती तसा कुठाना. स्वप्नातल्या पत्नीला लग्न झालं. स्वप्नातल्या पत्नीच बोलायला लागली. भैव जुना होता नवा बाळूला कुठं झोपायचं तुम्हाला येडी बिडी कळत नाही. लेकरला आपल्या दोघांच्या मध्ये ती म्हणली लेकरला दोघांच्या मध्ये पण जागा आहे का जरा पलकड सारखा. परत बर वाटा होता महान सर्कल म्हणून सरकरा महात्मा हे बघ सर्कल. स्वप्नातली सिरियल गाडी गडबडीत दुसरं पोरग. तिने विचारला आता पिंटू डोकंच नाही तुला. पिंट्या तुझ्याकडून बाळू माझ्याकडून. आपण लेकराला जाग आहे का? पहिल्या लेकरांना काटावर आणतो. हे पाय सरकलो म्हणून सरकारला की महाराज झोपीतलं शरीर ढिलं परत
दिवसभर वट्यावून खाली रोडवर आलं. गाव सामसून झालेला. आता एवढ्या वर्णानं पडलेला पोसलेला फकड्या होता. कापसाच्या बोहदासारखं खाली आपल्याला माकड हडत गेलं. बरं, लागल्याबद्दल माणसाला दुःख नसते. कुणी बघितल्याचं बहुतांश बघितलं, कुणी जागत नव्हतं. त्याचा तोच उठला, बिचाराला धरून कस तरी कमरातूनच गेला साधू. बेताळाला धरून मनातल्या मनात म्हणला, स्वप्नातल्या बाईनं जर माकड हाड मोडलं. घसरगुंडी किती खतरनाक आहे. पाहिलं तरी माणसं मध्ये पडल्याशिवाय. ज्ञानोबराची भाषा ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून भूते भांबावली संसाराची आडवा माझी पडी. भांबावून जाऊन माणसं संसारात पडतात. कारण हे 2 नंबरचा आकडा कसा आहे, घसरगुंडीचा आहे. मला चांगली चांगली देंड कधी घसरल काही हिसाब किताब बच के रहने वाली बात. संसार, संसार शब्दाचा अर्थच आहे. किम नाम संसार, क्या बात. संसरती इति संसार, सरळ सरळ अर्थ आहे त्याचा. संसरती म्हणजे सारखा सरकत राहतो, त्याचं नाव संसार. आता विचार करा, संसाराचा अर्थ काय केला आपण, जो सारखा सरकत राहतो त्याचं नाव संसार. जो सारखा सरकतोय, कोणी म्हणतील सरकना, आपल्याला काय करायचं. पण त्याचा दुसरा एक वाईट गुण आहे का, व्याकरण शास्त्रामध्ये तद्धित नावाची एक प्रकरण आहे. आणि तद्धित प्रकरणांतर्गत निजंत नावाची एक प्रक्रिया आहे. त्या निजंत प्रक्रियेमध्ये प्रेरणा, प्रेषक, प्रेरक, मार्गदर्शक ही जी शब्द आहेत ना, ही त्या प्रकरणातील शब्द आहेत. प्रेरणादायी अर्थामध्ये निजंत प्रक्रियेमध्ये अर्थ करत असताना संसार शब्दाचा पुन्हा गोंडस अर्थ केला. काय, सम्यक प्रकारे सुरू सार येते संसार विडल. याचा अर्थ आहे, पहिला अर्थ काय केला आपण, जो सारखा सरकत राहतो त्याचं नाव संसार. दुसरा अर्थ असा आहे त्याचा, तो स्वतः तर सरकतोय, पण त्याच्यामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला सरकवायचं काम करतोय. प्रेरणा, प्रेषक आहे तो, प्रेषक सरकवायचं. म्हणून सम्यक प्रकारे सुरू सार येत, स्वतः सरकविण्याचं काम करतो. कितीतरी माणसं त्यानं सरकवीत सरकवीत काठावर आणली. कुठं आणली, त्याचा खानदानी धंदा एकच, फक्त माणसाला टिकू द्यायचं नाही. त्याचा धंदा काय, माणूस टेकला नाही पाहिजे. कितीही स्टॅमिनेबाद माणूस असला, मी म्हणतो आजची 24 तास करेल आत्रिक, पण 25व्या तासाला तरी बसायला बघेल का नाही बघणार. कुठेतरी टेकायची भावना. संसार असा विचित्र आहे, सारखं पाठीमागं उभा, चला पुढं, चला बरं, चला पुढं. विचार करा, आता ते लहान लहान लेकर आहेत. आता हे लेकर बघितली तर त्याची ती चेहरे, ती कोमलता. सकाळी सकाळी उठावं लागतं, स्नान करावं लागतं, प्रायव्हेट क्लास अटेंड करायची, पुन्हा शाळा. बरं, शाळेत मी काय मास्तर पप्पे घेतली, त्याला काढावं बाद, त्याला बाद. किती टेन्शन आहे, एवढा दप्तर ती जायचं, ती ताण किती लेकर. आता खरी हे अवस्था कशी आहे, खायचं ताण झोपायचं. खरं वाईट कोणतं आहे, केवढा ताण. बर, परेशानीतून शिक्षण घ्यायचं. शिक्षणाचं प्रयोजन काय, हल्लीच्या काळात छोटी मोठी नोकरी.
अति परिश्रम करून शिक्षण घ्यायचं, धावून पळून शिक्षण घ्यायचं. शिक्षण झालं योगायोगानं, परीक्षानेतून का होईना नोकरी लागली. आता निवांत राहायला काय अडचण, संसार लगेच हजर होणार. चला पुढं, चला त्या गावाला जाऊया, तिथलं पसंत नसेल तिकडे जा. 4-4 जमणार, त्याचा वैशाख साजरा करणार. पण आता वैशाख साजरा केल्यावर नोकरी बी झाली, छोकरी बी झाली. म्हणजे आता कामापुरतं व्यवस्थित झालंय, निवांत राहायला काय अडचण. संसार हा जनहान, चला पुढं, चला त्या अमुक महाराज नारळ देतात ना एक तर होत नाही, झाली तर जगत नाही, जगली तर पुली वजाव बारदाना. त्याच्यातून धडधाकड झाली तर ती चांगलीच निघतील असं काही सांगता येत नाही. केवढ्या परीक्षेने संसारानं माणसं सारखी सरपवतात. तू कोणा म्हणतात ना नाटकातला अभंग, सर्व सुखाची आशा जन्म गेला. संसार किती विचित्र आहे. थोड्यानंतर सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणी एक मुक्ती यत्न नाही केला. हिंदता दिशाशीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. तुकोऱ्याचं प्रमाण आहे, राहोन येते स्थिर एके ठाई निश्चय. संसार कसा आहे, पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर. राहुनी स्थिर एके ठाई निश्चळ ठाला. संसारानं माणसं निश्चिंतीनं निवांत राहू दिलीत का? नाही, सारखा सरपवायचं काम करतो. मग त्याचे एक वैशिष्ट्य सांग काय, सरकुलेला कळू देत नाही एवढा गोंडच गुण आहे. कितीतरी माणसं काटावर आणून सोडली. बरीचशी अशी फाउंडेशन सहित हारायची कशी, पण कळू देत नाही इतक्या दूरपर्यंत आणले म्हणून. ही गोंडच गुण कोणाचा, संसार. आणि त्याचा दुसरा एक विचित्र गुण आहे. काय म्हणते, काही सांगा आम्ही करू, पण आम्हाला काय टिंगल जमत. आणि ह्याचा स्वभाव कसला, कसल्या बी ध्यानाची टिंगल करत. मग याला ज्ञानोबराय काय म्हणतात, ज्ञानोबरायची भाषा सांगतो. ज्ञानोबराय हे झाडची आईशी शिनसाळ. शिनसाळ म्हणजे तवाळको विडल. कारण काय, की उलट्या खोपडीचं झाड. कसल्या खोपडीचं स्वामीजी, ऊर्ध्व मूलवाध शाखम अश्वत्थप्राहुरव्ययम. याच्या मुळ्यावर एकदम फांद्या खाली उलट्या खोपडीचं झाड आहे. त्याच्यामुळे चांगल्या चांगल्याला याचा मेळ बसत. आणि टिंगल साधी टिंगल करते. किती वजनदार माणूस असतो, कुणाची कुठून हवा काढी कोण संसार सांगता येत ना. काही काहीचे टाचातून हवा काढतो, काही काही गुडघ्यातून गेली, काही काही कमरातूनच गेली, आणि काही काही तर डोक्यातूनच गेली. साधा आंबट करतो का संसार. कितीतरी अशी माणसं आहेत महाराज, प्रफुल्लित चेहऱ्याची,
कसला बी विनोद करा, संसारानं ज्याला आंबट केलेलं ते हसत नाही, नुसतं बोलत नाही. येडं बी नाही, शहाणं बी नाही. आपल्या इकडे आबुटीच्या टायमाला एखादं म्हातारा बळी पावसात झोडत्याला कसं वांबळून बसत, तशी माणसं नुसते शिवांबळून बसते. हे आंबट कुणी केलंय? संसार. अहो त्याला गुदगुल्या बी करा, नुसतं बनणार. इतका आंबटपणा आणलाय कुणी? संसारानं. त्यामुळं जवानीच्या काळात नाही तरी कसली पावर असती सुरुवातीला. नवीन लग्न झालेल्या जोडप्याची पावर जर बघितली, ती बोलणं बघणं, ती वजन, ती खाकरणं, हा चिल्लर आहे काय? आडमा कोदन वापरू तुम्हाला. त्यांची बोलण्याची शैली बी बघा तुम्ही. नवीन लग्न झालेल्या जोडप्याला कोणाला मी विचार, असं सहज तर बोलतच नाही मला. पहिला हसायचा गेर टाकणार मग बोल. तुम्ही त्याला विचार, मालक किती लगेच म्हणणार आहेत घरात, सहज आहेत म्हणणार ना. पहिले हसायची खुदखुदी येणार, इतक्या गुदगुल्या असतात नवीन. त्याला विचार, मालकीन दिसा आहे असं बारीक वातावरण असते सार. पण जरा उतार व्हायला लागलं की हळूच जाऊन विचारायचं, मालक कुठं बोंबल फिरायचं, टेस्ट राहिली का, टेस्ट आहे का? बरं त्याला विचार, मालकीन दिसा नाही आधी काही विचारून जाती का? संसारानं माणसं धोरणात ठेवलीत का? धोरणात नाहीत महाराज. असा विचित्र आहे. म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांनी द्वादश पंजिकेच्या पहिल्या श्लोकात म्हटलं, काते कांता कष्टे पुत्रा संसारो यमतीव विचित्रा. विडाला काते कांत, कशाची कांतन, कशाचा पुत्र आला? अयम संसारा हा अतीव विचित्र. केवळ विचित्र नाही, जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात अतीव विचित्र. येऊ नाव इक्वल अति विचित्रता आहे कुणाची? संसाराची. त्याच्यामुळं दोनचा आकडा कसला आहे? खतरनाक आकडा आहे दोनचा. संसार खतरनाक आहे महाराज. बर, काही माणसं कसे दोनच्या आकड्याला वैतागून 3 मध्ये काय असेल म्हणून बघायला. आता 2 ला वैतागल्यावर माणूस कसं करेल? हा एखादा महापुरुष म्हणायचं का? 2च्या आकड्याला कंटाळून जर टन मारून जर पुन्हा 1 मध्ये आला, दुजे खंडे तरी नलगी ठाव धुंडावा इतुले जाना वया जाना आणि कोड तरी मनी मना. तात्पर्य काय? 2च्या आकड्याला कंटाळून एखादा महापुरुष जर पुन्हा 1 मध्ये आला तर चिंकी म्हणा. काही 2च्या आकड्याचं वातावरण बघितलं खतरनाक दिसत. इति रामदास प्रचलित उदाहरण आहे आपल्याकडे. काय नाही म्हणा, लग्न समारंभामध्ये लग्नाच्या मंडपात रामदास स्वामी
विचार लागलो मंगळाष्टिका होऊ दिला आणि शेवटची मंगळाष्टिका चालू झाली. आता सावध सावध किती हात धरला ब्राह्मणाचा कोणी रामदास हो कोणाला म्हणायचं मला ब्राह्मण बी निबर होत मला तुला म्हणायचं निबर होत तुला म्हणायचं काय म्हणून ही एकदा अडकलं की सुटत नाही मला मग एवढीच वेळ आहे म्हणला साधा समय पै असं एवढा टाइम आहे मला मग पळून गेला तरच जमताना अडकल ब्राह्मण हुशार वाटत त्याने इशारा केला माग पुढे बघितलं माणसाच्या गडगिट निघून गेलो मला त्याला माहिती 2च्या आकड्यात अडकलं की पुन्हा लवकर सुटणे जुनी म्हण आहे एक तर गुतू नये आणि गुतल्यावर गुतू नये संसाराचा विचित्र स्वभाव असा आहे पहिल्या माणसाला सुतवितो सुतविलं की गुतवितो आणि पक्का गुतलाय म्हणून कळालं की गुतवितो त्याच्यामुळं माणसं कशी नाही कसले बी पावरबाज माणूस असू द्या सुरुवातीला माणूस कसल्या वजनात बोलतोय पण पुढे राहते कधी पावर आहे ना संसार पावरच ठेवीत नाही मग 2च्या आकड्याला कंटाळून एखादा साधक 3 मध्ये काय असं म्हणून बघायचं 3च्या आकड्याचं नाव पहिलं काय टाकलंय आपण अधिक 3च्या आकडा मूळ 3 कुणाला म्हणलंय अधिकाला 3 म्हटलंय 3च्या आकड्याचं शास्त्र नाव टाकतंय प्रकृती 3च्या आकड्याचं नाव शास्त्रानं काय टाकलंय 3चं नाव प्रकृती त्याला त्रैगुणात्मिका प्रकृती म्हणतात प्रकृती म्हणजे प्रकर्षेण करोति इति प्रकृति प्रखरता पूर्वक मजबूरी के साथ हर व्यक्ति से काम करवाती हो कर्म करवाती हो तो उस चीज का नाम प्रकृती कहलाएगा मजबुरीने काम करून घेते कोण प्रकृती म्हणून नावाने म्हणतात संग जव प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा ऐसे करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे प्रकृती कर्म करत असते इच्छा नसली तरी मजबुरीनं काम करून घेते कोण प्रकृती आणि ती किती आहे त्रैगुणात्मिक आहे 3 गुणाची मिक्स प्रकृती आहे 3 गुण आपल्या परिचयाचे सत्व रज आणि तम मिळून प्रकृती बरे 3 गुण आहेत महाराज यांचा खानदानी धंदा एकच कोणता फक्त खालीवरी करायचं काय काय करते ते खालीवरी करते जगामध्ये जेवढं फुटलंय म्हणून कळाले ना हा यांचाच प्रसाद घर फुटलं यांच्यामुळंच भजन फुटलं भजन फुटत आहे का नाही फुटत कित्येक गावचे भजने 63 कधीच व्हायला तयार कायम 36 मध्ये तोंडाकडे तोंड नको म्हणते का हा गुणाचा प्रसाद आहे प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 प्रकाराचे
कोणाची? 3 गुणाची. अहो इतकी खतरनाक आहे ती. संबंध जगामध्ये प्रकार पाडायचं काम यांनी केलं. पहिली माणसं एक वचनी होत. कशी होत? रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन जाई. प्राण गेला तरी चालेल पण वचन जाणार नाही. की एक वचनी ही इतकी खतरनाक खेळी. 3 वचन केली. वचनातच किती केली? 3 केली. पहिलं लिंग किती होते? अहो एकच लिंग होतं पहिले. आलं का? पहिले एकच लिंग होत. पहिले कोठेचे नव्हते काही, अवघे शून्याचे होते पाहिजे. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाहिजे. कानोबा तेरे तेरे ते एकुलता एक नपुंसक लिंग होत. त्या तिघांनी एका लिंगाचे 3 लिंग केले महाराज. स्त्री पुण्य पुंलिंग, स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुंसक लिंग कुणी केली? ही गुणाची देण आहे. लोक 3 केली. स्वर्ग मृत्यू यांचीच देण आहे. चिल्लर कशा? एवढा मोठा जगाला खाणारा काळ यांनी मधूनच फाडला 3 ठिकाणी केला. किती प्रकारचा काळ? भूत भविष्य काळात 3 प्रकार केले. एवढंच नाही, नावाराची शब्द आहे. चिल्लर जेवढे गुणी देवा त्रैला विधी. गुणानं देव किती? एकच देव होता ना. आपली सुरुवातीला भाषा का एको देवच. पण एका देवाची किती केली? 3 देव केली महाराज. सत्वगुणी विष्णू, रजोगुणी ब्रह्मदेव आणि तमोगुणी. आता देवच जर यांनी त्रिकूट तयार केले तर यांची कमी चलती का? कारण यांचा धंदा एकच आहे. फक्त 2 गुण खाचती, एक धरी उन्नती. 2 गुण माघार घेतात आणि एकाला प्रगतीवर पाठवतात. थोडा काळ चालू देतात, त्याला खाली घेतात आणि दुसऱ्याला वर. खालीवरी खालीवरी. मग किती बी माणूस काय म्हणतोय आपल्याला महाराज काय बी जमल पण खालीवरी जमल. स्वतः जी खालीवरी करते ती सुद्धा तोंडानं काय म्हणत? जी जातीवर गावाला काही देणग्या म्हणून माणसं असते. आता ग्रामरंगात नसेल समजा असलं ते, पण काही माणसं गावाला देणग्या म्हणून असते. त्यांना जेवणच पचत नाही खालीवरी केल्याशिवाय. इतकी बहादर, इतकी मुरलेली असते. चालता चालता चहाला म्हणून जरी घरी नेलं, बारकी ठिणगी टाकली, इतका अभ्यास झालेला असतो. हलका बी खाडा टाकून गेलं तर मनानच खालीवरी होत. चहाला म्हणून जरी घरी नेली नाही दिनगीदार तर सरळ मानणार. आरामची बहीण आहे म्हणून नांदली नाही तर तुझ्याकडे कोण नांदतंय? खडा टाकायचा चलत राहायचं. बाई मोसमच कट होत नाही पुन्हा. बाई मी म्हणून नांदले म्हणत राहती बाई. आर्य अंती गाड्याला कसले मी म्हणून नांदले. तेवढ्याच मुद्द्याला धरून रान पेट घेते. एकत्र कुटुंबात चालता चालता खडा टाकाय. हाय 2 चरे जावा जावा पण ही वेगळीच आहे आणि चलत राहायचं. हा पुन्हा त्याला गेअर बदलायची गरज नाही. ऑटोमॅटिक गेअर पडत राहते. कशासाठी बोलायलो? ही गुण हमेशा खालीवरी करणारा सुद्धा तोंडानं काय म्हणतोय? मला खालीवरी जमत नाही. आणि यांचा धंदा आहे महाराज. एकाला प्रगतीवर पाठवणार, 2 माघार घ्या. हमेशा चढ उतारामुळे एक ना एक दिवस उठल्याशिवाय त्याच्यामुळे प्रकार पाडायचं काम, फुटीरतेचं काम 3 गुणाचं. आणि म्हणून कंटाळून आता तुम्हाला विचारतो, संसाराचा नियम काय? सरकून. संसाराचा मूळ स्वभाव काय ठरले? आपलं सरकवायचं काम. आणि 3 गुणाचं काय काम? खालीवरी करणे. तर दोन्हीतलं तुलनात्मक दृष्टीनं दोन्हीतलं बरं कोणतं? सरकविणं बरं का खालीवरी करणं बरं?
दोन्हीतलं बरं कोणतं? बरं तर दोन्ही बी नाही, पण त्यातली त्या दोन्हीचं माप हा? अहो ती सरकून बरं पण हे खाली वेळी जमतंय का? मग त्या दोन पेक्षा म्हणजे संसारापेक्षा 3 गुणाचा खेळ खतरनाक खेळ आहे महाराज. मग याला पर्याय अहो गोपाळा वैतागून याला संतांनी विठी लाडूच्या खेळाची उपमा दिली. कोणाची? बका पोरा खेळा सत्वविधी धरून हाती धीर धरी तांडू भाव बळे टोला मान घेऊन नको. कारण लिटी दांडूच्या खेळाची उपमा दिली या 3 मुलांना. एका पार्टीनं कोलायचं, दुसऱ्या पार्टीनं द्या. बर कोलणाऱ्या पार्टीला अख्खी पार्टी कामाला लागते का? अहो एकच असते महाराज, अख्ख्या गावाला कोलायला एक बस होते. एकटा असूनही चॅलेंज करतय, जाहीर म्हणतंय कुलुका कुलुका म्हणून कोलतय, तरी बी त्या जिल्ह्याच्या पार्टीला बॉस असतो तो थांब रे थांब आमची गडी उभे करू थांब. मग ती त्या गडीला सांगणार थेला रे थेला वरच्या वरी हातीचे गमावी तो पाठीशी खाय डोला. कोल्हापुरी जिल्हा जिल्ह्याच्या कुटाण्यात कावड लागत काय लागत असती? कावड लागत असती कावड. आणि ज्यांनी कावड लावली ना ती गलीपासून ती ताणीत नाही. जिथपर्यंत ताणीत नेली तिथून एका दमात गल गाठायचे. आता ज्याचं जळतंय त्याला कळतंय की कावड काढणार कपड्याच्या खवाखवी कर, मोठा श्वास घेऊन छाती फुलव दम टिकला पाहिजे, मृदुव्याखाली कसं पळायचं ते ठराव कर, असा विचार करायला लागला की कावड लावली का बसत नाही. असा दांडू टूस म्हणते ए आधुनिक धीर पोर नमनसी
शण्या झाल्यावर गोपाळाने देवाला विनंती केली, देवा खेळायचं असलं तर कुठलाही खेळ घ्या, विटी दांडूचा खेळ, सारा विटी दांडू आणि काही खेळ मांडू. देव म्हणले का बहुअंगाली डाव, कोलाकुली देहाला दिलीच्या नादात चांगल्या चांगल्या देहाला भुल सपाट व्हावं लागलं ना. आणि ही कोलाकुली देहाला दिल्लीचा नाद कधी कळाला, किती महागाचा आहे ती कधी कळाला, मोठा बंदीत कळून गेला. कोलाकुली किती महागात असते, 50 वर्षाचं काँग्रेस खांद्याला खांदा आला विठाल. एकदाच कोल्ल की एवढा फरक पडला. आणि एकदा कोल्ल की एकदा कोणाला लागते, पुन्हा आवाज बंद कारखाना. मी कशात मी कोण्या पक्षाचा प्रचार कोण बोलत नाही, कोलाकुली किती महागात पडते याच्यासाठी सांगायचं. किती अवघड असतंय. मग गोपाळ म्हणला बहुअंगाली डाव, चांगल्या चांगल्या अंगावर डाव आले कोल्हापुरी म्हणून. मग एकच इटी दांडूचा खेळच नाही. एक जण म्हणला इटी दांडूचा नको नाही कुठलाच खेळ नको, खेळायचाच असला तर 3 गुणाच्या पलकड जाऊन खेळ. देव म्हणले चालेल. गाई गोपाळ यमुना इति पाणी मिळून या जगदेठी. पुढचा महत्वाचा तुकडा काय, चेंडू चौगुणा आता 3 गुणा. आता किती गुन्हा. शहाणी खेळत नाहीत का, खेळतात ना. शहाणा खेळया कोण, खेळ खेळ परी डाईन सापडी, तो एक खेळया शहाणा रे. शहाण्या खेळ्याची दांडगी या दिली. उलट संतांनी सूचना दिली, ऐक खेळया तुझं सांगितले आहेसे, जाणून खेळ खेळे रे. जाणून जाणीवपूर्वक खेळ खेळाय. खेळया माझी हनुम्या शहाणा, न पडे काम व्यसनी रे. कामाची नाही त्याचे क्रोधाची गायचा, ते कैचे भांडण रे. रामगड्याची आवडी मोठी म्हणून रे. ऐक खेळया तुझं सांगितले आहेसे, जाणून खेळ खेळे रे. म्हणजे याचा अर्थ काय, खेळ आयसे खेळ कोट्यानो कोटी गणित नाही येणार. खेळ खेळले पण कधी. हुशार विद्यार्थी कोणता, जो अभ्यास पूर्ण करून खेळतो तो. मूर्ख विद्यार्थी कोणता, खेळात टाइमपास करतो, उरलं तर अभ्यास करतो. खेळत नाहीत का, खेळतात
प्रयत्न, पण कधी? आता दिवस चारी खेळी पण कधी? तुका म्हणे मुक्ती करणी नो भरी. आणि मग दोन्ही तिन्ही नाही, पाचीसाही नाही. आता दिवस चारी खेळी मेळी, चेंडू चौगुणा खेळती वाळ. 4 गुणा, चौथ्या अकराला किंमत. कशाला किंमत आहे? म्हणून ज्ञानोबा म्हणतात चौथियाची ठाई काहीची करणे नाही, म्हणून भक्त एक उपाही. ज्ञानिया तोची ज्ञानिया पुरुखा, कृत्य करू सरले देखा. ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो चौथियाची ठाई. 3 गुणाला ओलांडून जो 4 मध्ये गेला, आता 3 गुण काय? 3 गुण सत्वरज आणि चौथ्या गुणाचं नाव काय? बिडळ. चौथ्याचं नाव काय? अर्जुनाला प्रश्न विचार. 14व्या अध्यायाची भाषा आहे. अर्जुन वाच कैलिंग स्त्रीगुणा नेता नती तो भवती प्रभू, किमाचार कथम चैतांश स्त्रीगुणानती वर्तते. अर्जुन म्हणतो देवा, 3 गुणानातीतः वर्तते किम? जो तीनों गुणों को लांग कर जो आगे चला गया हो, उसका नाम क्या है? कोणाचा प्रश्न आहे? काही लिंग आहे, क्या पहचान है उसकी? कशामुळे त्याचं ओळखपत्र काय? काय सुंदर ओळखपत्र दिलं हो देवानं. याच्या ओळखपत्रासाठी, चौथ्या गुणाच्या ओळखपत्रासाठी 5 श्लोक खर्च केले. एकच महत्वाचं सांग. मानापमानयोस तुल्यस तुल्य मित्रारी पक्षयो, सर्वारंभ परित्यागी, गुणातीत उच्यते. ज्याला मान आणि अपमान बराबर झाले, सुख आणि दुःख ज्याला सम झाले, शत्रू आणि मित्र ज्याची लेवल बाय लेवल झाली. जेवढी किंमत मित्राला तेवढीच किंमत शत्रूला, जेवढी किंमत सुखाला तेवढीच किंमत दुःखाला. द्वंद्वमय जगाची लेवल केली लेवल. आणि तो कोणत्याच कार्याचा आरंभ करेल. सर्वारंभ परित्यागी, आरंभालाच कार्याचा त्याग करतो. गुणातीत उच्यते, सगुणातीतः इति उच्यते. त्याला गुणातीत असं म्हणतात. 3 गुणातीतः वर्तते इति गुणातीतः. तीनों गुणों के जो आगे चला गया, 3 गुणाला ओलांडून पलकड गेलाय, त्याला गुणातीत अशी संज्ञा आहे. म्हणजे 2 नाम संसार अधिक नाम 3 नाम प्रकृती. 2 आणि 3 ला ओलांडून जो 4 मध्ये गेलाय, 4च्या नजरेत
हे 2 आणि 3 जी हे द्वंद्वाधिक द्वंद्वाधिक दुरावी ज्यांनी द्वंद्व नाम 2 अर्थात संसार आणि अधिक नाम 3 अर्थात प्रकृती संसार आणि 3 गुणाला ओलांडून जे 4 मध्ये पोहोचले 4च्या नजरेत हे दोन्ही त्यांनी बाजूला सारले जी ही द्वंद्वाधिक दुरावी यांचा सेवक होणार. पण ज्यांनी द्वंद्वाधिक दूर केले किंबहुना ते कोण आहेत? ज्ञानी. म्हणून तर म्हटलंय ना चौथी याचे टाईम मग फक्त एक उपाय ज्ञानी तो ज्ञानी असा आहे चौथ्या गुणात गेलेला. कसा आहे? पूर्ण ज्ञानी. आमचे गुरुवारी हमेशा सांगत मारुतीबा पुरेकर म्हणायचे काय पूर्ण ज्ञानी आणि वेडा एकाच नाण्याच्या 2 बाजू. पूर्ण ज्ञानी आणि वेडा कसे सारखेच आहेत मला काही बदल नाही. ज्ञानोबा नित्यव्याध्यामध्ये ज्ञानाची 18 लक्षणे मांडत असताना काय सुंदर चिंतन केले. आम्हाला तुम्हाला महिंसा शांतिराज्यम आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रह अमानित्वम न मानित्वम इति अमानित्वम या पदाचं चिंतन करताना सुंदर शैली वापरली. चातुर्य लपवी महत्व हरवी विषेपन मिरवी आवडोनी वाचस्पतीचे निपाणे सर्वज्ञता तरी जोडे परी महिमे भेने दडी वेडी वे माझी विठाला. म्हणून पूर्ण ज्ञानी आणि वेडा दिसायला आव्यावरातली भाषा. काही माणसं एकाग्र होऊन ध्यान करतात. कुणाचं? देवाचं.
डोळे झाकून अंतःकरण वृत्ती परमात्मा स्वरूपामध्ये विलीनीकरण करतात. अंतःकरण वृत्तीमध्ये एकच ध्यान लावून परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन. आणि काही त्याच्या शेजारी एखादं डोळे झाकून बिंदात झोप घेत. एक ध्यानी करीती जप, एक बैसोनी घेती झोप, दोन्ही दिसती सारखी पण वर्म जाणे तो फार. म्हणून काय देवा पूर्ण ज्ञानी आणि वेडा दिसायला सारखीच आहे. हा ज्ञानी आहे का वेडा? कारण पिसे पद मिरवी आवडून. त्यामुळं नेमका कोण हे जाणे खुन केश. संत ते कवन हे जाणे खुन केशीला. देवाला माहिती की संत कोण, बाकीच्याला आणि कहे वर्म न पडे. बाकीच्याला ह्या गोष्टी करणार नाही कोण. ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगट होई. देवा अंतःकरणाची खुणगाट प्रगट करा. नेमका महात्मा कोण संत? कारण हे देवाशिवाय कळत का? तुका म्हणे कृपा करील करील नारायण तरीच हे वर्म पडे ठावे. संत कोण? एकतर तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, करीच महिमान येईल कळो. किंवा भक्त ते कवन हे जाणे खुन केशीला. भक्त ही कोण भक्त कोण संत? फक्त देव जाणू शकतो. देवाला संताला देव जाणतो. त्यामुळे तुकोबाराने देवाकडे विनंती केली. ऐसे वर्म दावी नारायण अंतरीच्या खुणा प्रगट होई. कारण संत भेट कशी आहे? आय भगवान
कळलं? सहज आहे नाही. संत भेट होत नाही असा प्रकार नाही, पण ही गोष्ट
करुणा मुरुणालय भक्त मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.